पण साऊंड चॅप्टर मध्ये काल प्रोडक्शन, प्रोपगेशन, वेव्हचे काही कॅरेक्टरिस्टिक पाहिले, ज्यामध्ये आपण डिस्कस केलं रेअर फॅक्शन रिजन, कॉम्प्रेशन रिजन, आणि या ठिकाणी एक्स आणि वाय ऍक्सिस. आत्ताच आपण मॅथ्स मध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम पाहिली होती ग्राफ काढण्यासाठी, आठवते? एक्स वाय ऍक्सिस आपण घेतो, हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स ऍक्सिस आहे, व्हर्टिकल ऍक्सिस वाय ऍक्सिस आहे, आणि मग त्याच्या हेल्पने आपण वेगवेगळे पॉइंट्स ग्राफ मध्ये दाखवत असतो. आता वेव्ह मध्ये पण पाहिजे वाय ऍक्सिस वर डिस्प्लेसमेंट आहे. वाय ऍक्सिसचा अर्थ हा व्हर्टिकल ऍक्सिस, आणि एक्स ऍक्सिस वर टाइम आहे. म्हणजे टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये वेव्ह कशी डिस्प्लेस होत आहे याला आपण इथे अनालाइज करतो. त्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सीचा कॉन्सेप्ट पाहिला होता. फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ वेव्स प्रोड्यूस्ड पर सेकंड. तर जसं आपण पाहतो की फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत आहे, तशी पहा दोन वेव्हच्या, हे जे दोन आपल्याला ह्याचे ह्याला अजून एक नाव असतं. जसं मी तुम्हाला काल हिल आणि व्हॅली म्हटलं होतं, तसं याला अजून एक नाव असतं. हा जो टॉपमोस्ट पार्ट दिसतो तुम्हाला वरचा, याला क्रस्ट पण म्हणतात. ठीक आहे, क्रेस्ट याला काय म्हणतात? क्रेस्ट. आणि जो खालचा पार्ट दिसतो त्याला ट्रफ म्हणतात. क्रेस्ट, ट्रफ हे दोन अजून त्याचे पॅरलल नेम्स आहेत, सिनोनिम्स आहेत. जसं तुम्ही पाहताय दोन कन्झिक्युटिव्ह क्रेस्ट किंवा दोन कन्झिक्युटिव्ह ट्रफ यांच्यामध्ये जो डिस्टन्स असतो त्याला आपण वेव्हलेंथ म्हटलेलं आहे. वेव्हलेंथ इज डिनोटेड बाय लॅम्बडा, ग्रीक लेटर लॅम्बडा. आणि जसं पहा फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते, तशी बघा वेव्हलेंथ डिक्रीज होते. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ यांच्यामध्ये इनवर्स प्रोपोर्शन आहे. तर बघा इथे आपण चेक केलेला आहे. फ्रिक्वेन्सी सोबत आपण साऊंडची एक प्रॉपर्टी आहे विच इज कॉल्ड पीच ऑफ द साऊंड. हाय पिच साऊंड, लो पिच साऊंड, तर हे फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतात. जेवढी फ्रिक्वेन्सी लार्ज तेवढा साऊंड जास्त श्रिलिंग असतो किंवा त्याची पीच जास्त असते. सिमिलरली एम्प्लिट्यूड इज द हायेस्ट डिस्प्लेसमेंट. ही वेव्ह किती जास्त हाईटवर जाऊ शकते किंवा तिचं जे ऑसिलेशन आहे ते मॅक्सिमम किती होऊ शकतं. सो द मॅक्सिमम पॉसिबल oscillation or displacement of the wave is known as its amplitude. Amplitude decides loudness of the sound. As the amplitude increases, loudness of sound also increases. We can see here, now look, as we are increasing this bar, we can see here the height of the wave is also increasing. So its amplitude is increasing. As we are getting it's smaller, then amplitude gets decreasing. तर या पद्धतीने पहा. पण या केस मध्ये तुम्ही पहा फक्त एम्प्लिट्यूड चेंज होत आहे, इथे फ्रिक्वेन्सी तेवढीच आहे, नो चेंज इन फ्रिक्वेन्सी. मग इथे येतं व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड. कोणत्याही साऊंडची जर आपल्याला व्हेलॉसिटी काढायची असेल इन गिवन कॉन्स्टंट फॉर द गिवन मीडियम, एखाद्या मीडियम मध्ये लाईटची स्पीड साऊंडची स्पीड ही आपण पाहिलं तर फॉर गिवन मीडियम इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. इफ फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस वेव्हलेंथ मस्ट डिक्रीज. हे आपण आत्ताच पाहिलं, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ यांच्यामध्ये इनवर्स प्रोपोर्शन आहे. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. This formula is so important for you as it will be used in your 9th standard Homi Bhabha exam for numerical questions. Then loudness and amplitude
as are interdependent, we can see loudness is directly proportional to amplitude square. It means if amplitude gets doubled, then loudness get 4 times because double means 2. So 2 square becomes 4. If amplitude gets 5 times, then loudness becomes 25 times. So this is square proportion. Then loudness of the sound is measured in the unit called decibels. Okay. Deci word is here. DECI. Deci means power of 10. As we already learnt in some measures, decimal measures, milli, centi, decimeter, deca, hecto, kilo. There we know deci. Deci means power of 10. Decibel is the unit in which we use, uh, we measure the loudness of the sound. Wavelength काय आहे? Next characteristic, wavelength denoted by the Greek letter lambda. Don't speak. Distance between two consecutive compressions or two consecutive rarefactions. बघा ह्याला आपण 2-3 नावं दिले. कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, किंवा आपण त्याला आता नाव दिले हिल ऑर व्हॅली, किंवा त्यालाच एक नाव दिलं आपण क्रेस्ट ऑर ट्रफ. 3 टाईपचे नावं असतात. आपण जर कोणतेही 2 कन्झिक्युटिव्ह कॉम्प्रेशन्स पाहिले किंवा 2 कन्झिक्युटिव्ह जर रेअर फॅक्शन्स पाहिले तर आपल्या लक्षात येईल त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड वेव्हलेंथ. वेव्ह अँड इट्स लेंथ. तर वेव्हलेंथ इन्क्रीज केव्हा होईल? वेन वी सी फ्रिक्वेन्सी इज डिक्रीज्ड. नाही, फ्रिक्वेन्सी कमी होते तेव्हा. नाव इम्पॉर्टंट टर्म इज टाइम पिरियड. Time period is the time taken by the wave to complete one full oscillation. आता हे थोडंसं इंटरेस्टिंग रिलेशन आहे. आपण ज्याला काल ऑसिलेशन म्हणत होतो, समजा आपण याला या पद्धतीने मीन पोझिशनला घेतलेलं आहे, तर इथून बघा हा इथपर्यंत आला ही त्याची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे. दिस इज अँप्लिट्यूड. इथून परत इथे आला, दिस इज कॉल्ड हाफ वेव्ह. बघा इथं 0 होतं. आता याला आपण मॅथमॅटिकली बघू काय असतं. 0 नंतर हे झालं बघा, 0 वरून आलं 90 डिग्री, पुन्हा 90 आलं 180 डिग्री, इकडे 90 गेलं 270 डिग्री, आणि पुन्हा 90 आलं 360 डिग्री. बघा 0 to 360 इज ऍक्च्युअली अ कम्प्लीट सर्कल. सो वेव्ह ही जी वेव्ह आहे, तुम्ही या वेव्ह मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट पण पहा, मी तुम्हाला सांगतो. ठीक, एक काम करू, आपण याला स्थिर करून टाकू. या वेव्ह मध्ये हा जो सगळ्यात खालचा भाग आहे 0, 90, 180, 270, 360. तर बघा 0, 90, 180, 270, 360. दिस इज वन कंप्लीट वेव्ह. इट गेट्स कंप्लीट सर्कल. त्याला आपण म्हणतो वन फुल ऑसिलेशन. तर 0 to 360 होण्यासाठी जेवढा वेव्हला वेळ लागेल दॅट इज कॉल्ड टाइम पिरियड ऑफ द वेव्ह. टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये इनवर्स प्रोपोर्शन आहे. बघा ह्याचा अर्थ फ्रिक्वेन्सी वाढली तर टाइम पिरियड कमी होईल. बरोबर आहे ना? विचार करा, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होण्याचा अर्थ काय? वेव्हलेंथ कमी होणं. तर छोट्या छोट्या वेव्ह आहेत तर वेव्ह पटपट कंप्लीट होतील की नाही? म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी आपण काय करू, कमी करू, म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढू तर टाइम पिरियड कमी लागेल, आणि फ्रिक्वेन्सी कमी केली तर टाइम पिरियड इन्क्रीज होईल. म्हणून टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये इनवर्स प्रोपोर्शन आहे. हिअर वी कॅन सी वेव्हलेंथचे जे SI युनिट आहे मीटर, कारण ही एक लेंथ आहे आणि लेंथचं SI युनिट मीटर आहे, म्हणून वेव्हलेंथचं पण SI युनिट मीटर आहे. टाइम पिरियड ॲज इट्स अ टाइम, स्टँडर्ड युनिट इज सेकंड्स. क्लिअर? तर एवढा सध्याचा भाग आहे.
5 मिनिटं वेळ देतो, बुक काढायचं आणि इथपर्यंत वाचायचं. मी तुम्हाला काल